नमस्कार मैत्रिणीनं, आज आपण करणार आहोत व्हेज पुलाव. तर तुम्ही पाहू शकता आपला व्हेज पुलाव किती छान झाला आहे. ते एकदम मोकळा सुटसुटीत आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे आणि घरात जे अवेलेबल सामान असतं त्याच्यातच केलेलं आहे. तर मग चला तर मग पाहूया आपण हा व्हेज पुलाव कसा केला आहे तो. तर इथे ना मी साहित्य काय काय घेतलं ते दाखवते तुम्हाला अगोदर. तर इथे ना मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 2 वाटी. आता जी बटाटे ठेवलेलं वाटी दिसते का त्या वाटीनं सर्व तांदळाचं आणि पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. तर 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. त्यासाठी मी 3 वाटी पाणी पातेल्यात घेतलेलं आहे. ते मी नंतर गरम करणार आहे आपल्या पुलावला टाकण्यासाठी. आणि इथं मनुकी घेतलेले आहेत, काही काजू घेतलेले आहेत 5-7, मीठ घेतलेलं आहे, जिरे आणि पुलावला काही जास्त मसाले किंवा हळद तिखट वगैरे टाकत नसतात, फक्त गरम मसाला असतो. मग त्यासाठी फक्त गरम मसाला घेतलेला आहे, दुसरे मसाले नाहीत काही घेतलेले. एक बटाटा कट करून पाण्यात ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून. कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. नंतर खडे मसाले घेतलेले आहेत, तमालपत्र 2-3, दालचिनीचे 2 तुकडे, लवंग 4-5, मिरी 4-5 आणि पाणी गरम करायला घेतलेलं आहे. भाज्यामध्ये फ्लावर घेतलेला आहे, परत कांदा घेतलेला आहे उभा कट करून, हिरवा मटार घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि हिरव्या मिरची एक 3-4 मिरच्या हिरव्या मिरच्याच्या मधून कट करून घेतलेल्या आहे त्या. तर एवढंच साहित्य आपल्या. आणि कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे मी 1-3 पळ्या. तर एवढं साहित्य आपल्या पुलावसाठी भरपूर होतं हे सामान. आणि पुलावाला काही जास्त काही मसाले वगैरे नसतात, पांढरा शुभ्र असं आणि कमी मसाल्यातलाच आपला पुलाव असतो. तर खूप छान झालेला आहे, तुम्ही पाहिलाच असं सुरुवातीला. तर आता मी हे तांदूळ आहेत ना धुवून असे चाळणीत नितळायला ठेवलेलं आहेत, म्हणजे ते एक्स्ट्राचं पाणी तांदळातलं गळून पडावं म्हणून. पाणी पण ते गरम करायला ठेवलेलं आहे. आता कुकरमधलं तेल पण गरम झालेलं आहे. आता ह्या गरम तेलामध्ये आता सुरुवातीला आपण ना काजू आणि मनुके थोडेसे असे ब्राऊन कलर तर असे तळून घेऊया. एक लालसर थोडासा कलर आपल्या काजूला आणि मनुक्याला येईल असं तर मी तळून घेतलेत. हे साईडला ठेवून देते आता. आणि त्याच तेलात ना आता आपण सुरुवातीला जिरे टाकूया आणि जे खडे मसाले घेतलेत का ते पण टाकूया. आता सुरुवातीला आपण तमालपत्र टाकूया, याचे 2-3 पानं घेतलेत ते. नंतर दालचिनीचे तुकडे, मिरी आणि लवंग ते पण टाकूया. नंतर जिरे टाकूया. जिरे पण छान फुललेत. आता आपण याच्यात कांदा टाकूया आणि ज्या हिरव्या मिरच्या आपण असं मधून कट करून घेतलेत का त्या हिरव्या मिरच्या पण टाकूया. जे बटाटा आपण पाण्यात ठेवलं होतं ना ते बटाटा पण टाकूया आणि चांगलं तेलात थोडंसं ह्याला मिक्स करून घेऊया हलवून थोडंसं. नंतर गाजर, परत हे मटार, फ्लावरचे तुरे ते पण टाकूया. फ्लावरनं मी धुवून सर्व भाज्या धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ सुरुवातीलाच. त्याला तेलात चांगलं परतले. आता आपण मीठ घेतलं होतं त्यातलं निम्मं मीठ आता भाज्यांबरोबर टाकूया आणि निम्मं मीठ नंतर आपण पाणी आणि तांदूळ टाकल्यानंतरच राहिलेलं निम्मं मीठ टाकूया. आता तुम्हाला कसं चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर एवढ्या ह्याच्यासाठी मी छोट्या चमच्याने आपले एक 3.5 चमचे मीठ असेल एक अंदाजात. आमच्यात कसं कुणाच्या घरी जास्त खारट खात नाहीत किंवा जास्त कमी मीठ खातात असं असतं, त्यानुसार टाकले. आणि गरम मसाला 1 चमचा मोठा पोहे खायच्या चमच्याने घेतला तो टाकला आहे. तर आता मीठ आणि मसाल्यात भाज्या थोड्या वेळ ना आपण अशा थोडं 1 मिनिटभर त्याला छान असं परतून घेतले. आणि आता त्याला वाफ देऊया एक चांगली भाज्यांना आपल्या, म्हणजे कच्चेपणा जावा त्याचा. म्हणून बारीक गॅस करून 1 मिनिटाची वाफ दिली झाकण टाकून. तर म्हणजे आपल्या भाज्यांना मीठ आणि मसाला मस्त कोट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी चांगलं मिक्स करते आणि जे आपण तांदूळ नितळत ठेवले होते ना धुवून ते तांदूळ टाकूया. तर कोणी कोणी तांदूळ भिजत घालतं, पण मी नाही कधी तसं भिजत घालत. असा पण मोकळा सुटसुटीत खूप छान होतो पुलाव, भिजत घालण्याची काही आवश्यकता नाही. तर आता तांदूळ टाकले की गॅस थोडा बारीक केला म्हणजे खाली चिटकुनी म्हणून. आणि चांगलं मिक्स करून घेतलं भाज्या आणि मसाल्यात आपले तांदूळ. आपलं पाणी पण तोपर्यंत इकडं गरम झाले. तर 2 वाटी बासमती तांदळाला 3 वाट्या पाणी परफेक्ट प्रमाण होते. तर जे राहिलेलं मीठ होतं का मग असे निम्मं टाकलं होतं पण ते राहिलेलं निम्मं मीठ पण आता टाकून घेतलं. आणि ते गरम पाणी टाकूया आपण. कोथिंबीर टाकायची राहिली आपली ती कोथिंबीर टाकूया आता वरून.
आणि जी तळून घेतलेली आपण काजू आणि मनुके होते का ते आपण आत्ताच टाकणार नव्हतं. आपला भात तयार झाल्याच वरून टाकूया. आपण थोडेसे आत्ता टाकून घेऊया. आपण एक थोडे निम्मे टाकूया आता, निम्मे नंतर वरून भात तयार झाल्यास टाकायला ठेवा. म्हणजे ते शिजल्यावर मऊ लागतात आणि ते तळलेले कुरकुरीत असं वरून तसे पण खायला कुरकुरीत छान लागतात. जर सगळेच आता टाकले तर ते सगळे मऊ पडतील असे. म्हणून निम्मे काजू निम्मे मनुके टाकले आणि निम्मे नंतर ठेवले टाकायला. सर्व मिक्स केलं कोथिंबीर ती टाकल्यानंतर आणि याला झाकण लावून फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं आपला कुकर ठेवला. आपला पुलाव तयार झाला आहे. तर तुम्ही पाहू शकता त्याचं झाकण निघूस तर वाट पाहिली वाफ जाऊस तर. आणि आता मी मिक्स करून घेते कारण वरीच आलेलं असतं ते भाज्या ते सर्व. तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आपला पुलाव. एका डिशमध्ये काढून घेते. त्याच्यावर मनुके आणि काजू कोथिंबीर आणखीन वरून थोडी टाकली. तर मग कसा वाटला तुम्हाला एकदम मोकळा सुटसुटीत असा पुलाव. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. मग कशी वाटली माझी रेसिपी ती नक्की सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही पण ट्राय करून पहा.